तर या ठिकाणी मी 250 ग्राम हळद घेतलेली आहे, 15-20 हिरवी मिरची घेतली आहे, 2 लिंबू, लसूण पाकळ्याही 15-20 घेतलेल्या आहेत. इथे मिरची मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे. देठासकट आधी धुवून घ्यायची आणि नंतर तिचे देठ काढून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर हे सुक्या मसाल्यांमध्ये मी 2 चमचे सोप घेतलेली आहे, 7 लवंग आणि 20 काळी मिरी घेतलेली आहे, 1 चमचा मेथीचे दाणे, तर ह्या चमच्याच्या मापाने मी 1 चमचा घेतलेला आहे मेथी. मोहरी घेतलेली आहे 2 चमचे. हे हिंग आहे 1 छोटा चमचा. मीठ आहे 4 चमचे. ही काश्मीरी लाल तिखट आहे 2 चमचे घेतलं आहे मी. यात धनापूड 1 चमचा आणि हळदी 1 छोटा चमचा हळद घेतलेली आहे. या हळदीचे आपल्याला आता बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत. आपण आपल्या आवडीनुसार याचे काप करून घेऊ शकतो. तर या ठिकाणी ना मी उभे काप करणार आहे. हे असे काप करायचे आहेत आपल्याला बारीक बारीक. आता या ठिकाणी पॅन आपण गरम करून घेऊ आणि त्यात सर्व सुके मसाले आपण भाजून घेऊया. जे सोप, राई वगैरे आपण घेतलेले ते सर्व आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे छान. तर इथे आधी मी सोप टाकून घेते. त्यानंतर आपण इथे मोहरी टाकून घेऊया. जर तुमच्याकडे पिवळी लोणच्याची मोहरी असेल ती वापरली तरी चालेल. मेथी दाणे आणि हे गरम मसाले. छान आपल्याला भाजून घ्यायचे, 1 मिनिटभर फक्त भाजून घ्यायचंय. हे भाजून झालेलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे काढून घेतलंय मी एका प्लेटमध्ये. आता आपण हे छान थंड करून घेऊ आणि त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला हे एक खडबडीत असं बारीक करून घ्यायचा आहे हा मसाला. आता मसाला थंड होतोय आपला, तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया. तर इथे हे 1 वाटीभर तेल मी घेतलंय. आपल्याला हे छान असं गरम करून थंड करून घ्यायचं आहे. वरतून आपल्याला ते लोणच्यामध्ये ओतायचं आहे. त्यामुळे मी इथे तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्यात मी हे तेल आता गरम करून घेणार आहे. तर तेल हे माझं रेग्युलरच शेंगदाणा तेल आहे, पण यात जर तुम्ही मोहरीचं तेल वापरलं तर लोणच्याची चव खूप छान लागते. तर जर असेल तर तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल वापरा. मी इथे साधं शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. तर या ठिकाणी मी 1 कढई घेतलेली आहे. एक मोकळं भांडं घ्यायचं आहे आपल्याला. हे सर्व साहित्य आता एकत्र करून घ्यायचं आहे. त्यामुळे मी आता ही आपण काप केलेली ओली हळद, लसूणही असा बारीक उभा चिरून घेतलेला आहे, तो पण आपण यात घालून घेऊया. आणि मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. मी या प्रमाणात मी इथे अर्धा इंचावर मिरचीचे काप करून घेतले. जर तुम्हाला आवडत असेल तर उभे काप जरी केले मिरचीचे तरी चालेल. आणि हा आता मी हा जाडसर मसाला वाटून घेतला आहे, हा आपण यात टाकून घेऊया. तुम्ही जर यात आपला लोणच्याचा रेडीमेड मसाला जरी वापरला तरी चालेल, तोही छान लागतो. किंवा असा घरगुती बनवला तरी हा पण छान लागतो. आता यात आपण लिंबाचा रस पिळून घेऊया. हे दोन्ही लिंबाचे रस आपल्याला यात पिळून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी 2ही लिंबू पिळून घेतलेले आहेत. आता यात मी 1 चमचा धने पावडर आणि 1 छोटा चमचा हळद पावडर हे घेतलं होतं, ते टाकून घेऊ आपण मसाले सर्व. आणि तेल आता आपलं इथे कोमट झालेलं आहे, तर कोमट तेलातच आपण हिंग घालून घेऊया. यात हिंग घालून घेतलेलं आहे.
हे थोडं मिक्स करून घेऊ आपण. कोमट तेलातच घालायचं आहे, गरम तेलात ते जळून जाईल नाही तर. आणि हे तेल आता आपण या मिश्रणावरती घालून घेऊया. आता आपण याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्याआधी आपण यात मीठ टाकून घेऊ. तर इथे 4 चमचे मी मीठ घेतलेलं आहे आणि हे काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. हे आता आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता आपलं बनलेलं आहे हे ना, आपण एका डब्यात काढून घेऊया, बरणीत काढून घेऊया. ही इथे मी एक बरणी घेतलेली आहे, धुवून स्वच्छ उन्हात मी सुकवून घेतलेली आहे ही बरणी. आता यात मी हे लोणचं काढून घेते. बरणीमध्ये कुठलाही ओलसरपणा नसावा, नाहीतर लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छ कोरडी उन्हामध्ये छान सुकवून घ्यायची बरणी. तर हे सर्व लोणचं मी बरणीमध्ये काढून घेतलेलं आहे. माझी बरणी मोठी झालेली आहे लोणच्याच्या हिशोबाने, पण काय हरकत नाही, एकदम व्यवस्थित असं. आता हे मी पॅक करून ठेवणार आणि 2 दिवस याला फक्त मी हलवत राहणार. त्यानंतर मग आपलं 3ऱ्या दिवशी हे लोणचं तयार आहे खाण्यासाठी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा चॅनल. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.